बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल ज्या वेळेस या काँग्रेसच्या मिलिंद देवरांनी या शिंदे टोळीमध्ये प्रवेश घेतला, माझ्या तोंडावर एक चटकन वाक्य आलं आणि ते वाक्य होतं, आंधळं गेलंय लंगड्यापाशी. आंधळं गेलंय लंगड्यापाशी. आता लंगड्याचा आणि आंधळ्याचा तो सिक्वेन्स, तो क्रमवार तुम्हाला बदलायचा असेल तुम्ही बदलू शकता, तुम्हाला त्याची मुभा आहे. पण ज्यावेळेस हा प्रवेश होत होता, माझ्या डोक्यात काही विचार येत होते. अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली कारण शरद पवारांचे विचार आवडले नाहीत. शिंदेंनी शिवसेना सोडली, उद्धव साहेबांचे विचार आवडले नाहीत. मिलिंद देवराने काँग्रेस सोडली कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटत नाहीत. विचार करा, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले हे सारे पक्ष, यांच्यामध्ये सारं काही धुसफूस, सारं काही वाईट घडतंय त्या विरोधातल्याच पक्षांमध्ये. पण भारतीय जनता पक्षात काहीच घडत नाही, कारण दुधाने धुतलेला पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष. सारं काही घडवलं जातंय, सगळं 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 जनतेसाठी, जनतेच्या नावाखाली खपवलं जातंय, जनतेसाठी, जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या विकासासाठी. पण सारं काही घडवलं जातंय स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. तुम्ही विचार करा, या एकनाथ शिंदेचं मला नवल वाटतं. ते उद्धव साहेब अगदी बरोबर म्हणतात. मुन्नाभाई झाला, यांच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, केमिकल लोचा. ज्या कारणासाठी यांनी शिवसेना सोडली, एकनाथ शिंदेनी ज्या कारणासाठी शिवसेना सोडली, बघा दोन महत्वाची कारणं सांगता येते. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार. वारंवार ते सांगतात. जर बाळासाहेब काय म्हणाले होते, जर मला माझी शिवसेना या काँग्रेस बरोबर जात असेल तर मी माझं दुकान बंद करेल. मग आज लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे असले अलिगेशन्स, असले आरोप जागेवर खोडून काढायचे असतात. हा सारा वैयक्तिक विकास चालू आहे. हा सारा जो प्रवास होता ना, हा नगर विकास मंत्र्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत बेकायदेशीर का असेना, हा असला प्रवास होता. हा कुठेही महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी नाही, हा स्वतःच्या परिवाराच्या भल्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी हा विकास होता. आणि हा प्रवास तिकडेच चालला होता. आणि हे सारं करणारं कोण आहे, हे मीडिएटर कोण आहे, भारतीय जनता पक्ष. कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? म्हणजे बघा, आता काँग्रेस पक्ष ही काही चार भिंती नाही, ह्या काही वास्तू नाहीत, वस्तू नाहीत. पक्ष म्हणजे पक्षातली माणसं झाली. म्हणजे पक्ष असं आपण म्हणू शकतो का, ह्या चार भिंती, ही कपाट किंवा हे सारं स्थिर स्थावर मालमत्ता म्हणजे पक्ष? असं नसतं. पक्षातली माणसं म्हणजे पक्ष. मग आता विचार करा, काँग्रेसमधून आलेला मिलिंद देवरा चालतो, या शिंदे टोळीला काँग्रेसमधून आलेला मिलिंद देवरा चालतो. कृपाशंकर सिंह नावाचा गांधी परिवाराचा भक्त हा भारतीय जनता पक्षाला चालतो, कारण स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. वोट बँक, पॉकेट्स हे चालतात. मग आता कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? कुठे घातलेत ते बाळासाहेबांचे विचार? मी मागेही तुम्हाला म्हणालो होतो, हे स्वतःचे फायदे. आता तुम्हाला आणखी काही उदाहरणं देतो. ज्या अजित पवारांच्या नावाने ह्यांनी बोट मोडली म्हणा, टाळ्या वाजवल्या, जे काही म्हणायचं तुम्हाला म्हणा. त्या अजित पवारांनी कसा आम्हाला निधी दिला नाही, कसा निधीच्या बाबतीत आमच्यावर अत्याचार झाला. आणि कालांतराने त्याच मी आता हे शिंदे टोळीचं सांगतोय तुम्हाला, अगदी तसंच भारतीय जनता पक्षाने 70,000 कोटींचा घोटाळा सांगितला. दोघांनीही अजित पवारांना मांडीवर बसून घेतलं आणि सत्तेची ऊब घेतायत. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी चाललंय? अगदी नाही. हे सारं चाललंय स्वतःच्या भल्यासाठी. मी बऱ्याचशा गोष्टी यांच्या घेऊन आलोय. काय म्हणतो हा, मी तुम्हाला तो 3 इडियट्स मधला एक डायलॉग मला तुम्हाला सांगावंसं वाटतो, कारण वारंवार हाही डायलॉग डोक्यामध्ये येतो. त्या चतुरचा तो एक सीन आहे त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम लिहून देणारा वेगळा असतो आणि बोलणारा वेगळा असतो. ज्यावेळेस टाळ्या पडत असतात कार्यक्रमात, ज्यावेळेस त्या कार्यक्रमात टाळ्या पडत असतात, हा काय म्हणतो मागून येऊन त्या लायब्ररियन, तो ग्रंथपाल, बोल वो रहा है लेकिन शब्द हमारे है. म्हणजे त्याला म्हणायचं असतं, लिहून मी देतोय, जरी बोलतोय तो तरी लिहून देणारा मी आहे, म्हणजे स्वतःची तारीफ. अगदी तसंच इथे चाललंय. भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्या कहाणी मागचा करता करविता हा भारतीय जनता पक्ष आहे. या सगळ्यांना असं कठपुतलीसारखं नाचवलं जातंय. असे बोट हलवायचे, खाली कठपुतली नाचते आणि नाचवणारा भारतीय जनता पक्ष आहे. अगदी तसंच चाललंय. यांच्यावर हा डायलॉग खूप चांगला सूट होतो. कारण मुख्यमंत्री जरी हे असले ना एकनाथ शिंदे, तरी कार्यक्रम करणारा किंवा कारभार, आता कार्यक्रम म्हणा किंवा कारभार म्हणा हे तुमच्यावर आहे, मला तर कार्यक्रमच वाटतो. कारभार करणारे मुख्यमंत्री जरी, कारभार करणारा हा भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री जरी नावाला एकनाथ शिंदे असले तरी. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो ह्यांचे. कालच्या भाषणातले मिलिंद देवरा ज्या वेळेस 12 मिनिटांचं भाषण ठोकत होता,
मला हसावं की रडावं अशी परिस्थिती तयार झाली होती. मी तुम्हाला ह्यांच्यातला सगळ्या त्या 12 मिनिटाच्या भाषणातले मी 3 भागात त्याला विभागलंय. त्यातला पहिला भाग बघा. मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो. त्यात हे काय म्हणतायत बघा. एलिगेशन्स, आरोप कसे केले गेले होते आपल्यावर, त्या आरोपातलं उत्तर ह्या भाषणातच झालेलं आहे. अगदी एकनाथ शिंदेच्या कानावर त्याचे शब्द पडले असतील, जे कान टवकारले देखील असतील की हा काय म्हणतोय मिलिंद देवरा असं. माझा इथे माझी गोची करून ठेवशील, असली काही भाषणं करू नको असं यांना वाटलं असेल, पण बोलूच शकणार नाहीत. लाईव्ह भाषण चालू आहे. काय म्हणतायत मिलिंद देवरा. महापौर ज्यावेळेस माझे वडील झाले, मुरली देवरा महापौर झाले, त्यावेळेस बाळासाहेबांनी मदत केली होती. आता विचार करा, मुरली देवरा काँग्रेसमधून महापौर झाले, बाळासाहेबांनी मदत केली. याचा अर्थ असा असतो ना की ज्यावेळेस हे एलिगेशन्स करतात, आरोप करतात की बाळासाहेबांनी कधी काँग्रेसला मदतच केलेली नाही, बाळासाहेब कायम काँग्रेसच्या विरोधातच होते, इथेच यांना यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळून गेली. बाळासाहेबांनी काँग्रेसला तत्कालीन तडजोडीसाठी मदत केली होती, पण हे ह्या गोष्टी मान्य करत नाहीत. आता मान्य करावं लागेल, कारण मिलिंद देवरा तुमच्या तोंडावर बोलून गेलेला आहे. आणि काय म्हणतायत, महापौर झाले त्यावेळेस बाळासाहेबांनी मदत केली. आणि दुसरं एक वाक्य त्याच व्हिडिओ क्लिप मध्ये तुम्हाला शेवटी ऐकायला मिळेल. बाळासाहेब माझ्या वडिलांना म्हणजे मुरली देवरांना जवाई म्हणायचे. जवाई, महाराष्ट्राचा जवाई, जावई नाही बरं का, जवाई म्हणायचे. फणसाळकर त्याच्या आईचं आडनाव असू शकतं, माहित नाही मला, पण जवाई म्हणायचे. नशीब पटकन शब्द व्यवस्थित वापरला, नाही तर त्याचा अर्थाचा अनर्थ झाला असता त्या जवाई शब्दाचा. तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, मग मी तुम्हाला पुढे माझं विश्लेषण करतो. एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले. आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसला मदत केली असं मिलिंद देवरा स्वतः म्हणतायत. याच्यावर एकनाथ शिंदेकडे काय उत्तर आहे, देऊच शकणार नाहीत. कारण फक्त असे अलिगेशन्स करायचे, बाळासाहेब म्हणायचे माझं दुकान बंद करेल, दुकान बंद करेल, पण त्याच क्षणी मी भाजपाची पालखी व्हायला माझी शिवसेना स्थापन केली नाही, याचा मात्र एकनाथ शिंदेना विसर पडतोय. तुम्ही विचार करा, मिंदे गटाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती. का माहितीये तुम्हाला, कारण ज्यावेळेस तुम्ही असे एलिगेशन्स करून शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर घुसवून ज्यावेळेस तुम्ही शिवसेना फोडलीत, त्या आरोपांवर तरी ठाम राहायला हवं होतं. जे आरोप केलेत, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्ही जाणार नाही, पण त्यांची माणसं आम्हाला गोड लागणार. अरे थोडी जनाची नाही तर मनाची ठेवायला हवी होती. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने म्हणतोय तो, माझ्या वडिलांना महापौर पद मिळालं होतं मुंबईचं. जरा जनाची नाही तर मनाची या मिंदे गटाने ठेवायला हवी होती. आता पुढे तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. यात हा काय म्हणतोय माहितीये का मिलिंद देवरा. या मुरली देवरांमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक साम्य होतं. मुरली देवरांमध्ये, त्याच्या वडिलांमध्ये, दोघेही सामान्य कुटुंबातले. तुम्ही व्हिडिओ नंतर मी जेव्हा दाखवेल तो नीट पहा. दोघेही सामान्य कुटुंबातले आणि दोघांनाही जनतेने निवडून दिलंय. दोघांनीही नगरसेवक पदापासून आपली कारकीर्द चालू केलेली आहे. जनतेने ह्यांच्यावर प्रेम केलं. हे सोन्या, हे दादा, जनतेने ह्यांच्यावर प्रेम नव्हतं केलं, जनतेने ह्यांच्या मागे उभ्या असलेल्या पक्षावर प्रेम केलं होतं. हे लक्षात घे सोन्या. पुढे काय म्हणतायत, आता अकलेचे तारे पहा. मेहनतीने वर्षा बंगला ह्यांनी मिळवला. मेहनतीने, कोणी, एकनाथ शिंदेनी मेहनतीने वर्षा बंगला मिळवला. सोन्या, हे माझ्या बाबा, तुला तुझ्या भाषेत सांगतो, तुला तुझ्या वडिलांची काय करायची तेवढी तारीफ कर. कारण ज्यांना तू मेहनतीने बंगला मिळवलाय म्हणतोय ना, सर्वसामान्य शिवसैनिक त्या मेहनतीला गद्दारी असं गोंडस नाव देतात. लक्षात घे सोन्या. मुरली देवराची काय तारीफ करायची ती करून घे बाबा, तुला त्याची मुभा आहे, पण बाकीच्या भानगडीत पडू नकोस. पुढे हा आणखी एक वाक्य म्हणतोय, दोन्ही जमिनीवरचे नेते. तुझे वडील असू शकतील जमिनीवरचे, पण बाबा ज्याचं तू नाव घेतोय जमिनीवरचे नेते, ते जमिनीवरचे नाहीत, ते आसमंताचे नेते आहेत. आणि त्यांना आम्ही आसमंतातच धाडणार आहोत. सबंध शिवसैनिक, उभ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक, त्याने प्रण केलाय यांचं राजकीय करिअर आम्ही आसमंतात धाडणार आहोत. राजकारणातून यांना अशा प्रकारे पुढच्या 7 पिढ्यांसकट आम्ही आसमंतात धाडणार आहोत. त्यांच्या करिअरला आसमंतात धाडणार आहोत. हे लक्षात घे सोन्या, मिलिंद देवरा. आणखी काय अकलेचे तारे, श्रीकांतजींनी शिकवलं आहे. श्रीकांतजींनी शिकवलं आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवला आहे की जनसेवा, लोकसेवा हेच खरं ईश्वर कार्य, वगैरे वगैरे मोठे मोठे डायलॉग फेकले, जे काही लिहून आणलं होतं या माणसाने.
याची मराठी जर ऐकली तर डोक्यात तिडीकच जात होती. शिंदे शिंदे वारंवार शिंदे. अरे ते शिंदे आडनाव तरी नीट घे. महाराष्ट्रात लाखो करोडो शिंदे आहेत, त्यांचा अपमान करू नकोस. ते शिंदे आडनाव शिंदे आहे, शिंदे नाही, शिंदे. तर आम्ही काही महाराष्ट्रातल्या, मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात शेंडेफळ बोलतो ना आपण, तसं शिंदे आडनाव आहे ते. म्हणतो श्रीकांतजींनी शिकवलं जनसेवा वगैरे. अरे श्रीकांतजी शिकवायला लागले, श्रीकांतजींनी विश्वास ठेवला. त्या श्रीकांतजींना सोन्या एवढा विचार, कल्याण लोकसभेमधून स्वतः निवडून येणार आहेत का, तो विश्वास त्यांच्या स्वतःमध्ये आहे का, हे आधी विचारून घे सोन्या. त्याच्यानंतर आणखी हा काय आपल्या अकलेचे तारे तोडतोय. एकनाथ शिंदेंना काम करणारी लोक हवी होती मुंबईत मध्ये, त्यामुळे आम्हाला त्यांनी प्रवेश दिलेला आहे. आणि लगेचच पुढच्याच क्षणामध्ये याने स्वतःची खासदारकी घोषित केली. तिथून त्याची उमेदवारी घोषित केली खासदारकीची. म्हणतोय एकनाथ शिंदेंना आणि श्रीकांत शिंदेंना माझ्यामध्ये तो विश्वास आहे की मी खासदार म्हणून चांगलं कार्य करेल. अरे त्यांना असेल विश्वास, कारण कसं आहे, भारतीय जनता पक्षाची काल मला वाटतं मुंबई तक या वाहिनीवर साहिल जोशी आणि अनुजाने एक विश्लेषणामध्ये एक डायलॉग मारला होता. भारतीय जनता पक्षाची बस फुल झालेली आहे, आता मांड्यांवर बसवायला देखील जागा उरलेली नाही, त्यामुळे आता इकडे भरती चालू केलेली आहे. ती भारतीय जनता पक्षाची जी बस आहे ना, ती उताणी करायची. आता उताणी ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या, बऱ्याच तुम्हा सर्वांना कळत असेल उताणी म्हणजे काय. उपडी करायची आम्हाला, अख्खी बस रिकामी करायची ताकद ह्या शिवसेनेमध्ये आहे. ह्याच शिवसेनेच्या जीवावर ती भारतीय जनता पक्षाची बस भरली होती. तीच आता बस, हा भारतीय जनता पक्षाची बस शिवसेना रिकामी करेल, हा आमचा शब्द आहे, लक्षात घ्या. आता हा म्हणतोय माझ्यात खासदारकी म्हणून, माझ्यावर खासदारकीचा विश्वास टाकला या दोघांनी, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत. पण श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायची मला खरंच कळलं नाही. आता हा झालाय का प्रवास फॅमिलीकडे, म्हणजे इकडे तुम्हाला फॅमिली दिसत होती एका मागोमाग दुसरा, पण इकडे काय, एकनाथ शिंदे नंतर श्रीकांत शिंदे, ज्यांना ठाण्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही, अशा माणसांना तर राष्ट्रीय नेतृत्व देतात की काय आता हे मिलिंद देवरा, की मी चांगला खासदार होईल. सोन्या, श्रीकांत शिंदे स्वतः खासदार बनेल का नाही याचा त्याला स्वतःला विश्वास नाही, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवून चाललायस. धन्य धन्य. म्हणून मग अशी म्हटलं आंधळ चाललंय लंगड्यापाशी. तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला मी काय काय आता म्हणालोय ना, या सगळ्याची प्रचिती येईल. पहा काय म्हणतात, काय अकलेचे तारे तोडतात. मुरलीभाई, माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे, बरेच साम्य आहे. दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते. दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली. मुरलीभाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदे साहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले. श्रीकांतजी आणि मला तुम्ही दोघांनी शिकवले की राजकारणात जनसेवा, लोकसेवा हे एकमेव विचारधारा आहे. माझ्यावरी चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण का दिलं, मी हे आज ह्या व्यासपीठावरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. याचे कारण आहे की शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे. या व्हिडिओत तुम्हाला कळालं असेल कशा प्रकारे लाळघोटेपणा झालाय ते. त्याच्याही पुढे यांचे अकलेचे तारे थांबले नाहीत. बरं लक्षात घ्या, ही मिलिंद देवरा सारखी माणसं ही व्यापारी माणसं आहेत. यांना काही नाही पडलेलं आहे कुठल्या पक्षाचं, काय यांना काही नाही पडले. काँग्रेसमध्ये होते कारण तिथं शीतं मिळत होती, तोपर्यंत ही भूतं तिथं होती. आता यांना दिसू लागलं काँग्रेसमध्ये काही लवकर काही मिळत नाही की काय. यांना विश्वास, ज्या काळात तुम्हाला काँग्रेसने मोठमोठी पदं दिली, केंद्रीय मंत्र्यांसारखी पदं दिली, त्या काळात काँग्रेस गोड लागली. बरं चला काही असो, मुरली देवरा आणि काँग्रेस यांचं जुनं नातं आहे, ते आपल्याला नाकारता येत नाही. पण बापाच्या 55 वर्षाच्या करिअरला घोडे लावले की या माणसाने, स्वतःच्या बापाच्या 55 वर्षाच्या करिअरला घोडे लावले स्वतःच्या फायद्यासाठी. व्यापारी माणसं. हा काय म्हणत होता माहितीये तुम्हाला, हा म्हणतोय मला मुंबई मजबूत करायची. अक्षरशः हसायला येत होतं ज्यावेळेस मी बघा कुणाच्याही भाषणावर विश्लेषण केलं नाही ना, एकनाथ शिंदेच्या ना त्याच्या सटरफटर लोकांच्या, पण
ह्या माणसाच्या भाषणावर विश्लेषण करणं गरजेचं आहे, कारण ह्याने काँग्रेस सोडलेली आहे आणि ह्याने जे आरोप केलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. आता हा काय म्हणतोय, मला मुंबईचा विकास करायचा आहे, मला मुंबईचे हात मजबूत करायचे. अरे सोन्या, आधी तुझी मराठी मजबूत कर रे बाळा, मराठी मजबूत कर. ती मराठी ज्यावेळेस मजबूत होईल ना, आम्हाला मुंबईचा विकास काय तो आम्ही त्या विकासाच्या नावाखाली भकास करून ठेवणार ते सारेच्या सारे. तो विकास शब्द आता कानाला टोचतो. मी त्या दिवशी माझ्या दिघा स्टेशनवरच्या भाषणामध्ये शब्द म्हणालो होतो, विकास आता हे नाव ठेवायचं देखील लोकांनी बंद केलंय. आपल्या लहान मुलांना विकास नाव देखील ठेवलं जात नाही. आधी आपली मराठी मजबूत कर. बापाच्या करिअरला घोडे लावलेत आणि हा देवरा पराभवाची हॅट्रिक करायला, पराभवाची आपल्या हॅट्रिक करायला तिकडे गेलाय. अरे अरविंद सावंत आहेत तिथे बाबा. सोन्या, तुला माहिती पडलं होतं की काँग्रेसमधून ही जागा काही तुला सुटणार नाही. लक्षात घ्या, महत्वाकांक्षा लक्षात घ्या शिवसैनिकांनो. अरविंद सावंत साहेब आहेत तिथे, शिवसेना नेते. आता सावंत हे आडनाव आहे ना, घोडे कसे लावतं आणि बैल कसे लावतं ना, हे तुम्हाला अजून माहिती नाही देवरा, तुम्हाला अजून हे माहिती नाही. त्यामुळे अरविंद सावंतांचा नाद कुठे करता? अरे ह्या माणसांनी अशा काळात पक्षाची साथ दिलेली आहे, ज्या काळात उभी दुनिया पक्षाच्या विरुद्ध उभी राहिली. सत्ता, पैसा, सारी सारी महत्वाची पद, सगळ्या सगळ्या संस्था, सगळं सगळं विरोधात, सगळं ह्यांच्याकडे. अशा काळात हा माणूस इथे उभा राहिला ना, आणि बरंच झालं तुला घेतलाय ते, बरंच झालं. तुझ्या बरोबर 22 जण आले नव्हते तिथे, 22 ते 23 जण तुझ्या सोबत तिथे आलेत. एकेकाळचा केंद्रीय मंत्री बाबा हा. मी म्हणालो, उगाच नाही म्हणालो आंधळा गेले लंगड्यापाशी. एकेकाळचा केंद्रीय मंत्री हा, याच्याकडे 22 जण जातात, याच्यासोबत 22 जण फिरतात. 55 वर्षाच्या बापाच्या करिअरला घोडे लावले, उगाच नाही म्हणत आहे आम्ही. हा चॅलेंज देणार आहे. बरं, ह्याने स्वतःची खासदारकी घोषित करून टाकली, म्हणजे उमेदवारी घोषित करून टाकली. तू खासदार कसला बनतोय? एक 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 वेळ जर अशी आली असती, जर तू थांबला असतास पक्षामध्ये, कुठेतरी तडजोड करून पक्षाने तुला एखाद्या आमदारकीवर उभा केला असता. लक्षात घे. पण आता साधं नगरसेवक तरी बनवून दाखव. ह्या 22 जणांना घेऊन तू, अरे ह्या शिंदे टोळीची मुंबईतली अवस्था अतिशय बिकट, ह्यांची ठाण्यात अवस्था अतिशय बिकट. त्यात तुम्हाला मुंबईमध्ये विश्वास वाटला. तुमच्या पराभवाची हॅट्रिक करायला तुम्ही तिथे चालला आहात. अरविंद सावंत साहेब अशा प्रकारे नांगरासकट घोडे लावून जातील आणि बैल लावून जातील ना, तुम्हाला कळणार देखील नाही. त्या माणसाची कुठे नडता? सावंत आहेत ते, सावंत देवरा, ते सावंत आहेत. कट्टर कोकणी माणूस. मुंबईतला मराठी माणसं, मुंबईतला सारा मराठी समाज, सर्व भाषिक समाज यांच्या पाठीशी कट्टरतेने उभा राहणार. यावेळेस न भूतो न भविष्यती इतकं घवघवीत मतदान घेऊन अरविंद सावंत विजयी होणार, शिवसेना नेते विजयी होणार. तुम्ही काय सांगता, कसल्या गमजा मारता? पराभवाची हॅट्रिक करा. आता ह्यांनी पुढे तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो. ह्यांनी आपल्या अकलेचे काय तारे तोडलेत बघा पुढे. हे म्हणतात, पुढे ह्यांची हिंदी चालू झाली, यांचा मराठीचा कोटा संपला होता. हिंदीमध्ये काय म्हणतायत, गेली 10 वर्षात मुंबईवर एकही आतंकवादी हमला झाला नाही आणि ह्याचं श्रेय जातं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. इथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्या पुढे एक मोठा विनोद केला आणि एकनाथ शिंदे यांना. आता एकनाथ शिंदेचे इनमीन 2 वर्ष झाले या सरकारमध्ये येऊन, इनमीन 2 वर्ष, आणि हे म्हणतात 10 वर्षात जे देशावर आतंकवादी हमले झाले नाहीत ते एकनाथ शिंदेना श्रेय घालतोय. आता ह्याच्यावर हसायचं की नाही हे तुम्ही ठरवा शिवसैनिकांनो. माझं काही चुकत असेल तेही मला सांगा. कि पिछले 10 वर्षों में शिंदे जी, मुंबई पर एक भी आतंकवादी हमला नहीं हुआ है. ये मुंबई करो के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है, मुंबई करो के लिए एक बहुत बड़ा अचीवमेंट है. लेकिन इस अचीवमेंट का कारण है नरेंद्र मोदी जी और एकनाथ शिंदे जी की नीतियों. नरेंद्र मोदींचं नाव घेतलं तिथपर्यंत ठीक होतं, ह्यांचं नाव. बरं, त्या नरेंद्र मोदींचं देखील तुम्ही नाव घेतला, देशाचे सन्माननीय पंतप्रधान. त्या नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तिकडे पठाणकोटला ज्यावेळेस तो आतंकवादी हल्ला झाला, देशाचे जवान मारले गेले. जवान, त्या बसेसच्या चिंधड्या उडाल्या होत्या. कुणाचा काळ होता तो? विचार करा शिवसैनिकांनो, हा काळ कुणाचा होता? त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केलं, उरी झालं, त्याचा काय तो रिटर्न्स मिळाला यांना. बरोबर, लक्षात घ्या मला काय सांगायचंय. अरे मणिपूरमध्ये जेवढे आतंकवादी हल्ल्यात सर्वसामान्य मारले गेले नाहीत, तेवढे मणिपूरमध्ये मारले गेले. साधी एक भेट दिली नाही, की एक वाक्य काढलं नाही मणिपूरच्यावर, म काढला नाही मणिपूरचा. हे कोण आहे? त्या चीनच्या सीमेवर मागे तुम्ही ऐकलं असाल, त्या
ते कुठल्या ते नदीतून ते मृतदेह वाहून गेले भारतीय जवानांचे. इतका मोठा हल्ला झाला चीनियनकडनं आपल्याकडे, बातमी आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही शिवसैनिकांना. हे हल्ले काय आहेत? ह्याच भारतीय जनता पक्षाच्या काळात मी काही विसरत असेल तर तुम्ही लिहा कमेंटमध्ये आणखी काय काय घडलं होतं. जसं मला ज्ञात आहे त्याप्रमाणे सगळ्यात मोठे रेल्वेचे अपघात, जवळपास 2 ते 3 मोठे रेल्वे अपघात ह्याच भारतीय जनता पक्षाच्या काळात घडले गेले आणि रेल्वे मंत्र्यांनी साधा राजीनामा दिला नाही. ज्या आतंकवादी हल्ल्यापेक्षाही जास्त माणसं त्या रेल्वे अपघातात मारली गेली. हे सगळं काय रे सोन्या? मिलिंद देवराच्या डोक्यात हे विषय कधी येतील मला माहित नाही, पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही भानामती आहे आणि हे सारं काही जनतेच्या विकासासाठी नाही, तर स्वतःच्या विकासासाठी आहे. स्वतःचा विकास झाला बस झालं. त्यामुळे ह्या असल्या माणसांनी जावं, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या अशा होत्या की शिवसेनेवर जे आरोप केले जायचे त्या साऱ्या आरोपांची उत्तरं मिळाली. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, काँग्रेस बरोबर जाणार नाही पण काँग्रेसची माणसं चालणार, काँग्रेस नाही पाहिजे, काँग्रेसची माणसं, काँग्रेस 4 भिंतींना काँग्रेस म्हटलं जात नाही, काँग्रेसच्या माणसांनाच काँग्रेस म्हटलं जातं, ती तुम्हाला चालणार. मग शिवसेना, उद्धव साहेब काही विशिष्ट अटींवर काँग्रेस सोबत ज्यावेळेस गेले होते आणि या भारतीय जनता पक्षाला धडा शिकवायला गेले होते, ज्यावेळेस तुमच्या खिशांनी असे राजीनामे असायचे, साहेब तुम्ही सांगा हा राजीनामा तुमच्या चरणाशी ठेवतो, अशा परिस्थितीत गेले त्यावेळेस सोन्या. जाऊ द्या शिवसैनिकांना, तुम्हाला सर्वांना कळतंय मला काय सांगायचंय, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असेल. तुर्तास एवढंच बोलतो. आणि जे काही आरोप शिवसेनेवर होत असतील त्या सर्व आरोपांना उत्तरे द्यायला शिका शिवसैनिकांना. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.